नमस्कार। आज आपण बघूया या मिक्स स्प्राउट्स पासून आपण ढोकळा बनवणार आहोत। यात मी सगळेच कडधान्य घेतलेले, त्याला भिजवून मोड येऊ दिलेले आहेत। आता आपण ह्याला मिक्सर मधून एकदम बारीक करून घेऊया। इथे मी हे स्प्राउट्स सगळे बारीक करून घेतलेले, एकदम बारीक केलेले। त्याला आता एका बाउल मध्ये काढून घेते। यामध्ये मूग आहेत, मटकी आहे, मसूर आहेत, हरभरा आहे आणि ग्रीन पीज आहे। सगळ्याच प्रकारचे स्प्राउट्स घेतलेले होते। आता यात मी थोडंसं बेसन टाकणार आहे। 2 चमचे बेसन टाकते आणि याला मिक्स करून घेऊया। व्यवस्थित फेटायचे, जेणेकरून जो स्पॉन्ज तयार होतो तो फेटल्यानंतर चांगला होतो ढोकळ्याचा। यात थोडं मीठ टाकते आणि ह्याच्याने याला व्यवस्थित फेटून घेते। एक 5 मिनिट आपण याला व्यवस्थित फेटून घेऊया। यात आता मी ही 1 इनोची पूर्ण पुडी टाकणार आहे। इनो टाकल्यानंतर जास्त फेटायचं नाहीये, फक्त त्याची थिक कन्सिस्टन्सी होईल तितकंच त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। छान मिक्स झालंय। इथं मी ऑलरेडी कुकरचा डब्बा घेतला होता, ज्याला मी तेल लावून घेतलेले। त्यात आता हे सगळं बॅटर टाकून घेऊया। आणि गॅसवर मी कुकर ऑलरेडी ठेवलेला आहे। त्याला टॅप करून घेऊया। कुकर मी ऑलरेडी गरम करायला ठेवले, त्यात पाणी घेतलेले, एक प्लेट उलटी ठेवली आहे आणि त्यावर हा डब्बा आता मी ठेवून घेणार आहे। कुकरचं झाकण लावून घ्यायचंय, शिट्टी फक्त काढून घ्यायची आणि 20 मिनिटांसाठी याला असंच ठेवायचंय। हा ढोकळा रेडी आपला। आपण आता ह्याला काढून घेऊया। याचे आता मी पीसेस कट करून घेणार आहे। असे हे बारीक पीसेस मी करून घेतलेले त्याचे। आता याच्यात मी कढई घेतली आहे, थोडंसं तेल घेतले, त्यात मोहरी टाकूया। यात जिरे टाकूया, हिंग, तीळ पण टाकू शकता। आता माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकत आहे। आणि हे जे आपण पीस करून घेतलेले त्याचे ते याच्यात टाकणार आहोत। जास्त हलवायचं नाहीये, त्याला जस्ट सगळीकडे फोडणी लागायला हवी। या प्रकारे आपण त्याला बस हलवणार आहोत। यातच वरून हे काळं मीठ आणि थोडा चाट मसाला आहे, तो फक्त त्याच्यावर पसरवणार आहे थोडासा, आणखीन टेस्टी लागतं। आणि गॅस बंद करून घेणार आहे। तर आपला स्प्राउट्सचा ढोकळा रेडी आहे। मी सर्व करून घेते। तर अशा प्रकारे हा ढोकळा रेडी आहे। टेस्टी लागतो एकदम आणि चाट मसाल्यामुळे आणखीन छान लागतो। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।